लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या गाठीभेटीचं राजकारण सध्या सुरू झाले। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिलीप मोहिते पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील या दोघांची भेट झाली। त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले। काही दिवसांपूर्वी नाराजीचा सूर व्यक्त करणारे दिलीप मोहिते पाटील आपल्या सोबत आहेत। अण्णा, खरं तर आढळराव पाटलांना विरोध करत राजकीय जीवनातून संन्यास घ्यायला लागेल अशापर्यंत आपण भूमिका स्पष्ट केली होती। आज भेट झाली, काय भूमिका घेतली? माझ्या भूमिकेशी मी ठाम आहे। आढळराव पाटील जर माझ्या घरी आले तर मी हिंदू धर्मामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे आपलं कर्तव्य असतं। पहिल्यांदाच माझ्या घरी आले होते, त्यामुळं मी त्यांचा आदर सत्कार केला, चहापान झाला। अनेक विषयावर आमच्या चर्चा झाल्या। ते उमेदवार म्हणून माझ्या घरी आले नव्हते, त्यामुळं त्या विषयामध्ये आम्ही फारसं काही बोललेलो नाही। पण गेली 20-21 वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये तालुक्यामध्ये राजकारण करतोय आणि आमच्यातले मतभेद अत्यंत टोकाचे मतभेद, अशा प्रकारचे मतभेद आहेत। आज महायुतीच्या माध्यमाने आम्ही जरी एकत्र असलो तरी सुद्धा आमच्यातले ते मतभेद पेटले नव्हते आणि अलीकडच्या काळात खासदारकीच्या निवडणुकी लागल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटायला लागले व आपल्याला परत एकदा संधी मिळेल आणि त्या माध्यमातून त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला आहे। शेवटी उमेदवार म्हटल्यानंतर निवडणुकीकरता लागलेले सगळे प्रयत्न तू करत असतो। अशाच पद्धतीने काल ते माझ्याकडे आले होते आणि मी मैत्री म्हणून बऱ्याच गप्पा मारल्या। त्याच्या पलीकडं मी लोकसभेला उभा राहणार आहे, तुम्ही माझा प्रचार करा, असं काही त्यांनी मला सांगितलेलं नाही। खरं तर आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार ही चर्चा आहे। सेलिब्रिटी उमेदवार राहणार होतं, हे मात्र हे सगळे विषय मागे पडलेत। मात्र आता आढळराव पाटलांना राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळेल आणि त्याबरोबर तुम्ही सगळे सोबत राहाल का? आमचं दुर्दैवच असं आहे, उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे वळसे पाटलांना यापूर्वी सुद्धा होते। आपल्याला माहिती आहे की समोर उमेदवार कोण उभा राहणार आहे, पण त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जर उमेदवार द्यायचा असेल तर कमीत कमी 4-5 वर्षे तशा उमेदवाराला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली पाहिजे आणि त्याने काम केलं पाहिजे। 6 महिन्यापूर्वी तुमच्या पक्षामध्ये फाटाफूट झाली, तर या ठिकाणी वळसे पाटलांना उभं राहायचं नव्हतं। 6 महिन्यापूर्वीच त्यांनी उमेदवार ठरवायला पाहिजे होता। अमोल कोल्हे त्याच वेळेला आमच्यापासून बाजूला गेले होते। ऐन वेळेला उमेदवार शोधायचा आणि ऐन वेळेला उभा केलेला उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून येत नाही। आता सुद्धा परिस्थिती तीच आहे की पक्षाला असं वाटत होतं की आता वळसे पाटील या निवडणुकीला उभे राहतील, पक्ष निश्चिंत होता आणि आता मात्र वळसे पाटलांनी भूमिका घेतली, मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही आणि मग उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली, असं एकंदरीत वातावरण दिसतं। नाही, आढळरावांना आज असं वाटतं की कुठल्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची, मग आता ती राष्ट्रवादीकडनं लढतात, काही जागा त्यांच्या पक्षाला येते, याच्याबद्दल आमच्याबरोबर कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही। गेल्या 5 वेळा मी खेड तालुक्यामधनं निवडणुकाला लढवल्या आहेत। पक्षामध्ये सुद्धा मी सिनियर आहे, 3 वेळा मी आमदार झालो आहे। माझ्या मनामध्ये खंत आहे की यापूर्वी सुद्धा कधी पक्षानं आम्हाला विश्वासात घेतलं नाही उमेदवारीच्या बाबतीमध्ये। आता सुद्धा पक्ष जर विश्वासातच घेणार नसेल तर पक्षात नेमका बदल का झाला आणि आम्ही वेगळी सूट कशाकरता मांडली हेच आम्हाला कळत नाही। राजकारणामध्ये
किंवा पक्ष संघटनेमध्ये टीमवर्क म्हणून काम करायचं असतं. सगळ्या सहकार्यांबरोबर घेऊन विचारविनिमय करून निर्णय घ्यायचे असतात. आज मात्र विचार करत असताना, निर्णय घेत असताना या सगळ्या प्रक्रियेतनं आम्हाला बाजूला ठेवलं जातं. बाजूलाच ठेवलं जाणारच आहे. माझ्या तालुक्यातल्या जनतेचा, माझ्या कार्यकर्त्यांचा, आमचा जर ते विचारच करणार नसेल तर त्याच्यापेक्षा राजकारणातनं बाजूला राहणं माझ्या दृष्टीनं मी जास्त पसंतीचं ठरतो. 1.5 वर्षापूर्वी साधारणतः शिंदेचं सरकार आलं. 1.5 वर्षामध्ये तालुक्यात ज्या घटना घडलेल्या आहेत, त्या घडामोडी आहेत, त्याचा पक्षानं काही बारकाईने विचार केला नाही. आज या परिसरामध्ये मला तालुक्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा फेस करावं लागतं. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात आणि प्रश्न सोडवत असताना इथल्या अधिकाऱ्यांची सहकार्य लागतं. केवळ मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून, निधी आणून रस्ते केले, पूल बांधले, याचा अर्थ लोकांचे सगळे प्रश्न सुटले असं होत नाही. तर माझ्या तालुक्यामध्ये मी AC आणला. AC आणल्या तिथले शिक्के काढण्याकरता अनेक वर्गांना झाल्या, अनेक गेल्या. प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे. बाबा कल्याणीला एवढी मोठी जागा दिल्यानंतर त्या परताव्याकरता शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागलं. बाबा कल्याणींनी त्या AC जाण्याकरता 2 महत्त्वाचे रस्ते टाकले. एक चाकणवरनं टाकला, एक वाघोलीवरनं रस्ता टाकला. रस्ते झाले का? आज त्या ठिकाणी इंडस्ट्रीला जाणारी सगळी वाहतुकी खेडमधनं होते किंवा नाशिक रोडने होतं. आता बोलताना थेट पक्ष नेतृत्वावर विश्वासाची भाषा केली. त्यामुळे आढळरावांचा प्रवेश होताना थेट भूमिका काय राहील तुमची? माझी भूमिका मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगितलेली आहे की गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये इथे जे अधिकारी आले त्या अधिकाऱ्यापासून त्रास झाला, त्याच्या संदर्भामध्ये मी पक्ष नेतृत्वाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतु आज त्या तक्रारीची दखल कोणी घ्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अधिकारी आज एका पक्षाकडे तर उद्या दुसऱ्या पक्षाकडे, परवा तिसऱ्या पक्षाकडे जातात आणि तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसं आणि कार्यकर्ते फार कंटाळलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तर पक्ष कुठल्याच बाजूने आपल्याबरोबर नसेल त्यावेळेला नाही म्हटलं तर एक असहाय्यता निर्माण होते आणि एक मानसिक त्याला परिस्थिती निर्माण होते. तशी परिस्थिती माझी आणि माझ्या कार्यकर्त्यांची झालेली आहे. काय वाद आहे नेमकी आढळराव पाटील आणि मोहिते पाटलांचा? आमचे पक्ष वेगळे आहेत, आमचे विचार वेगळे आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते पुढे एकत्र येऊ शकत नाहीत. आणि आत्तापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं, जो त्रास त्यांच्यापासून मला झालेला आहे तो मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. काल ते माझ्या घरी जरी आले होते व्यक्ती म्हणून, किंवा त्यांना असं वाटत होतं की बुवा आपण आता कुठेतरी एकमेकाशी जुळतं मिळतं घेतलं, हे सगळं मला मान्य आहे. तरीसुद्धा या परिस्थितीत मी तालुक्यातनं गेलो किंवा ज्या संकटाला मी तोंड दिलं आहे आणि ती संकटं केवळ आढळरावांच्यामुळं माझ्या आली, मी कधी विसरू शकत नाही. खरं तर त्यांनी तुमच्या भेटीचा फोटो शेअर केलाय सोशल मीडियाच्या माध्यमातून. काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत आढळराव? खरं म्हणजे आता त्यांची जी भेट होती ती वैयक्तिक भेट होती. त्या राजकीय विषयावर चर्चा नव्हती, काही नव्हती. त्यांना ते म्हटले की बाबा आपल्याला राजकारणामध्ये मला संधी मिळो न मिळो, पण आपल्यातले जे मतभेद आहेत ते कुठेतरी मिटावेत म्हणून आपण सुरुवात करूया, भेटूया. म्हटले या तुम्ही माझ्या घरी, भेटायला काही हरकत नाही. भेटलो, चर्चा झाली, त्याच्या पलीकडे काय नाही. उद्या आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आणि तर काम करण्याची वेळ आली तर दिलीप मोहिते पाटील मैदानात उतरणार का? मी मागे पूर्वी सांगितलेलं आहे की अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी घरी बसेल. कारण मला जर पक्षाने विश्वासात घेतलं नाही, चर्चा केली नाही, पक्ष असं घरी धरून चालला की बाबा आपण देऊ त्या उमेदवाराचं सगळ्यांनीच काम केलं पाहिजे, ते माझ्या बाबतीत होणार नाही. मी इथून मागे सुद्धा 3 वेळा पक्षानं असेच उमेदवार दिले आणि त्यांचा पराभव झाला. त्या पराभवाचे चटके आम्ही सगळ्यांनी सोसलेले आहेत. आता बाकी नेते मंडळी आहेत, त्यांना त्या गोष्टीचं काही वाटत नाही, पण आम्हाला कष्ट करून आमच्या वाट्याला जर दुःखच येणार असेल तर त्याच्यापेक्षा शांत राहणं कधीही चांगलं.
खरं तर अण्णा, तुमचं माघार घेणं हे कुठंतरी अमोल कोल्हेंना सपोर्ट केल्यासारखं आहे. असं आहे, अमोल कोल्हेंना माझा सपोर्ट असायची काही गरजच नाही, त्यांना सपोर्ट करायची गरज नाही. माझे जे वैयक्तिक जी मानसिकता आहे त्याच्यापोटी हे मी बोलतो आहे. 6 महिन्यामध्ये तालुक्यामध्ये कामं आली, पण बाकीच्या गोष्टीला मी जे सामोरे गेलो आहे त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. नक्कीच ज्या गोष्टी मला सहन कराव्या लागल्यात त्याची तडजोड कुठल्याही पद्धतीने होणार नाही. आढळराव पाटलांची जी भेट झाली ही मैत्रीपूर्ण भेट होती. या भेटीत राजकारण कुठलंही नाही किंवा येणाऱ्या निवडणुकीत मला मदत करा असंही आश्वासन आढळराव पाटलांनी यावेळेस त्यांच्याकडे मागितलं नाही. त्यामुळं पाहावं लागणार पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या रणसंग्रामात मोहिते पाटील आणि आढळराव पाटील हे एकत्र दिसणार का. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.